नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगोला तालुक्यात मंडल अधिकाऱ्यांच्या चालकाला 7,000ची लाच घेताना रंगेहात पकडले. मंडल अधिकाऱ्यांसह चालकावर गुन्हा दाखल. सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दिनांक 5 रोजी सापळा रचून मंडल अधिकाऱ्यांच्या खासगी चालकाला 7,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची कारवाई केली. या प्रकरणी मंडल अधिकारी विजया महारुद्र नाईक राहणार इसबावी तालुका पंढरपूर व त्यांचा खासगी चालक वैभव पिराजी मोरे राहणार मुंडेवाडी तालुका पंढरपूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र हिम्मत लांभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र हिम्मत लांभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार विनोद सीताराम सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तावर आलेल्या हरकतीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून सातबारा उतार्यावर नाव नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी विजया नाईक यांच्या वतीनं 10,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 7,000 रुपयांवर ठेवण्यात आली. या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष केली. त्यावेळी मंडल अधिकारी नाईक यांनी चालक वैभव मोरे यांच्यामार्फत लाच मागणीस दुजोरा दिल्याचं आढळून आलं. त्यानंतर गुरुवारी संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. या सापळा कारवाई दरम्यान चालक वैभव मोरे यांनी तक्रारदाराकडून 7,000 रुपयांची लाच स्वीकारतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडलं. या कारवाईत लाचेची रक्कम, आरोपीचा शर्ट, मोबाईल तसेच चित्रीकरणाची मेमरी कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार करत आहेत. तालुक्यात अवैध वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या महसूल पथकावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच महसूल अधिकाऱ्यांवर लाच घेतानाची दुसरी लगेच घटना घडल्याने तालुक्यात चर्चेला ऊत आले आहे.